मांसाचा निवद दाखवला जातो, म्हणजे आपण ज्याला मटण म्हणतो आपण, मांसाहारी निवद तिथं दाखवला जातो. आणि ही परंपरा छत्रपतींच्या पासून आहे परत. म्हणजे रायगडला सुद्धा नुसतं बकरच नाही तर रेडा सुद्धा रायगड भोवतीनं फिरवायचा आणि बळी द्यायचा माहिती आहे. प्रतापगडला तर तसंच आहे, पन्हागडावरती होती, रेडे जत्रा म्हणायची त्याला, तो विषय वेगळा आहे. पण ह्या सगळे जे बळी दिले जातात आज सुद्धा करवी छत्रपतींच्याकडं दसऱ्यामध्ये, म्हणजे ज्याच्यात काही लोक दसऱ्यामध्ये खरं तर मांसाहार करत नाहीत, पण आमच्या करवी छत्रपतींच्याकडे दररोज भवानी देवीला एक बकर बळी दिली जातं. खरं तर संस्थान काळामध्ये 1255 बकरी बळी दिली जायची आणि त्याचा जो वाटा आहे तो नैवेद्य आहे तो छत्रपती आजही त्यांच्यापर्यंत जातोय खाण्यासाठी म्हणून, आणि तो मांसाहार केला जातो. ही काय खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटत नाही. पण काही लोक इतिहासातले एवढे सगळे संदर्भ असताना आता खरं तर शाहू महाराजांनी सुद्धा भवानी देवीच्या नैवेद्याचं त्यांचा एक आदेश उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आमच्या घराण्यात पूर्वपार आदिदैवत श्री कुलस्वामिनी देवी असल्याने व श्री देवीचे मुख्य भक्ष्य मांसाहाराचे असल्याने आमच्या घराण्यात जेव्हा जेव्हा धार्मिक विधी केले जातील त्यावेळी पुलावा हे मुख्य पक्वान करण्याची तजवीज यापुढे होत जावी, असा हुकूमच शाहू महाराजांनी काढला आहे, राजर्षी शाहू महाराजांनी. म्हणजे ही, आणि मी तुम्हाला सांगितलं 1255 बकऱ्यांची सलग नोंद आहेत, सलग. म्हणजे त्याच्या नोंदीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, तोफांना तर बळी दिला जायचाच, म्हणजे ज्या कोट कोल्हापूरवर तोफा होत्या त्यांना प्रत्येक तोफेला एक बळी दिला जायचा, एक बकर. त्याचबरोबर छत्रपतींचा जो पलंग आहे मी सिंहासनाला दिला जायचाच, पण पलंगाला सुद्धा बळी दिल्याचे उल्लेख आहेत. म्हणजे शेज घर त्यांचं असायचं, त्यातल्या पलंगाला सुद्धा बकर बळी दिला जायचं दसऱ्यामध्ये. म्हणजे इतकं सगळं ते मांसाहारी सगळं असल्यामुळं शिवाजी महाराज हे सुद्धा भवानीचे भक्त होते. आणि भवानीचं आता शाहू महाराज सांगत असतील किंवा आपल्याला परंपरा ज्या आहे तुळजापूरची असतील, करवीची असतील, प्रतापगडची असतील, तिथं जर बकर ते देवीला दिलं जात असेल, बळी दिला जात असेल तर तो प्रसाद तर ग्रहण करणारच ना. आणि संभाजी महाराज तर खात होते, त्याचं त्यांना विषबाधाच त्या मत्स्यांतून करायचा प्रयत्न केला, ह्याचे थेट उल्लेख आहेत. त्यानंतर राजाराम महाराजांनी जो मोठा दसरा साजरा केला त्याच्यातले कितीतरी बळीचे उल्लेख, म्हणजे रायगडवरून सुटल्यानंतर लगेच पन्हागडावर त्यांनी जो साजरा केला तो राजाराम चरित्रमध्ये त्याची किती मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी दसरा साजरा केला त्याचे उल्लेख आहेत. आणि त्याच्यातल्या या बळी देण्याच्या प्रतीचे उल्लेख आहेत. मग बळी काय उगाच दिला जात नाही, तो द्यायचा आणि ते टाकून द्यायचं नसतं, तर देऊन परत तो देवीला निवेद दाखवून परत तो ग्रहण केला जातो. आणि ही जी छत्रपती घराण्यातली आजची जर आपण चाल बघितली, खास करून करवी छत्रपती घराण्यातली, सातारा भोसले कुळाच्या नावाचं एक पुस्तक आहे सातारा छत्रपतींच्या घराण्याविषयीचं, त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे वाटे वगैरे कुणाला जायचे हे सगळं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात सुद्धा ते सुद्धा मांसाहार करत होते सातारकर छत्रपती, हे लक्षात येतं. आता विनाकारण काही लोक सगळ्याच गोष्टींचं शाकाहारीकरण जर करत असतील,